धारदार शस्त्राचा धाक दाखवून मिरजेत जबरी चोरी, 3 आरोपी 2 दिवसात अटकेत, आरोपीची काढली पोलिसांनी धिंड। शहरात कॉफी शॉपमध्ये घुसून धारदार शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे। दिनांक 26 मार्च रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील ब्रदर्स अड्डा या कॉफी शॉपमध्ये आरोपींनी कोयते घेऊन दहशत निर्माण केली। दुकानात दगडफेक करत गल्ल्यातील पैसे काढण्याची धमकी देत पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही अशी भीती दाखवून सुमारे 2900 रुपयांची जबरी चोरी करण्यात आली। या घटनेनंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। गुन्हे प्रकटीकरण पथकाने कसून तपास करत ओंकार साळुंखे आणि आकाश फोंडे यांना काही तासात ताब्यात घेतले, तर सौरभ पोद्दार याला 2 दिवसात अटक करण्यात यश आले। आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल, 4 धारदार कोयते आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 61,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे मिरज शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी प्रभावी नियंत्रण मिळवल्याचे दिसून येत असून पुढील तपास सुरू आहे। सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग, आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे येथे 26 तारखेला एक घटना घडली होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका कॅफेमध्ये येऊन काही तरुणांनी म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींनी त्या कॅफेमध्ये जाऊन कॅफे मालकाला आणि तिथे उपस्थित लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती। त्यांचे दिवसभराच्या कमाईतले पैसे काढून घेतले होते। सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्यात मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगुले साहेब, त्यासोबतच डीबी पथकाचे प्रभारी भैरवनाथ पाटील साहेब, संपूर्ण डीबी पथक यांनी अतिशय चांगला तपास करून सदर 4 आरोपी, त्यातील एक बालअपचारी आणि 3 आरोपी, ज्यात ओंकार साळुंखे, आकाश फोंडे आणि सौरभ पोद्दार हे 3 आरोपी आणि एक बालअपचारी यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 4 धारदार हत्यार, त्यासोबतच एक दुचाकी आणि गुन्ह्यात गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही रिकव्हर केलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून गुन्ह्याचा तपास करण्यात आला। सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहरातील सर्व नागरिकांना मिरज शहर पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची कुठली घटना, कुठलेही नशा करत बसलेले काही तरुण आपल्या हद्दीत असतील, कुठला डार्क स्पॉट आपल्या आसपास असेल तर आपल्या निदर्शनास येताच तत्काळ आपण मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि त्यासोबतच 112 नंबर आपण डायल करून आम्हाला कळवू शकता। या टोळी आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सदर जे आरोपित आहेत त्यांच्यावर पूर्वीचा रेकॉर्ड आहे। यापैकी एक आरोपी हा हद्दपारसुद्धा होता यापूर्वी, तर त्यात कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। जे कुठले संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने जे काही सेक्शन आम्ही आता अप्लाय करू शकतो ते सुद्धा आम्ही तपासांती निष्कर्षापर्यंत पोहोचून नक्कीच करू।